कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा फाउंडेशन व ॲडव्होकेट मनोज कडू यांच्या संकल्पनेतून शहरातील हनुमान नगर, इंदिरानगर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पाणी बॉटल आणि वह्यांचे वाटप करण्यात आले आहे। ॲडव्होकेट मनोज कडू हे कायमच प्रेरणा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा करताना तो समाजासाठी उपयुक्त ठरावा या हेतूने व याच सामाजिक जाणीवेतून ॲडव्होकेट मनोज कडू यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। या उपक्रमाबद्दल पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त करत ॲडव्होकेट मनोज कडू व प्रेरणा फाउंडेशनचे कौतुक करत आभार मानले। सदर कार्यक्रम प्रसंगी ॲडव्होकेट मनोज कडू बोलताना म्हणाले की आमदार आशुतोष काळे हे खरे कोपरगावचे जलदूत असून त्यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवला असून त्यांनी विकासाची गंगा कोपरगाव मतदारसंघात आणून मतदारांचा कायापालट केला आहे। यावेळी ॲडव्होकेट मनोज कडू यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। सदर कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर तुषार गलांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक खानसर, मोकळताई आदी मान्यवरांची भाषणे झालीत। यावेळी प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज बाळासाहेब कडू, डॉक्टर तुषार गलांडे, मुकुंद इंगळे, फैजल मंसुरी, समीर मणियार, राजेश वालझाडे, स्वानंद जोशी, शाळेचे मुख्याध्यापक मुबाशीर खानसर, रियान अहमद सय्यद मॅडम, सौ पूजा वागचौरे, सौ ज्योती गोरे, सौ उज्ज्वला विस्टे, सौ प्रज्ञा पगारे, सौ शोभादेवी मोकळ, सौ जयश्री गायकवाड, सौ मीरा सोळसे, नूरीन शेख, रोजमीन शेख, सीमा पठाण, सुलताना शेख, पूनम नेटारे, तृप्ती लोलप, आबेदा खाटीक, खुशबू खाटीक आदीसह शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आशुतोष दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज रोजी घेण्यात आला। दादांची प्रथमपासूनच म्हणणं होतं की बॅनर व फटाक्यावर अनावश्यक खर्च न करता आपण समाजोपयोगी उपक्रम राबवून माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा करावा। तेच दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला। या ठिकाणी हनुमान नगर 105 भागातील बहुसंख्य महिला व पुरुष पालक या ठिकाणी उपस्थित होते। आजच्या या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांना दीर्घ आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो ही साईचरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रेरणा फाउंडेशनचे उपक्रम जर सांगायचे झाले तर आरोग्य शिबिरे आम्ही दरवर्षी घेत असतो, तसेच वृक्षारोपण घेत असतो, तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम देखील आम्ही वेळोवेळी घेत असतो की जेणेकरून समाजोपयोगी उपक्रम होऊन समाजातील विविध घटकांना त्याचा फायदा दरवर्षी होत असतो। प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने कडू साहेबांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे, आपले लाडके आमदार आशुतोष दादा काळे साहेबांचे त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि ते कायम असेच कार्यक्रम घेत असतात। ॲडव्होकेट कडू साहेब या असे कार्यक्रम अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असे स्तुत्य कार्यक्रम घेत असतात। जो कार्यक्रम आहे तो खूप लहान मुलांना खूप प्रेरणादायी आणि पालक सुद्धा खूप आनंदित आहे। त्यांना सुद्धा वाटतं की खरोखर आपल्या मुलांकडे इतक्या बारकाईने लक्ष आहे की छोट्या मुलांकडे लक्ष आहे, तेव्हा आपल्या इतर समाजात किंवा आपल्या वार्डमध्ये किंवा आपल्या गावात खूप प्रगती होते। लहान बालापासून तर गावोगावी आपल्या शहरात अशी खूप खूप प्रगती करता येते। त्याच्यामुळे सगळ्यांचेच ते प्रेरणादायी आहे। आज दादांच्या वाढदिवसानिमित्त कडू सरांनी जे प्रेरणा फाउंडेशन तर्फे गोरगरीब मुलांना वस्तू वाटप केला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। आणि पालकांनाही खूप आनंद झाला की असे काहीतरी उपक्रम राबवण्यात यावे आणि दादांना आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना। दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा फाउंडेशन तर्फे आमच्या लहान मुलांना ज्या वस्तू वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। आणि आई तुळजाभवानी दादांना उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आशुतोष दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आमच्या मुलांना वह्या, पाण्याची बॉटल वाटल्याबद्दल आभार। सर्वप्रथम आशुतोष दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व कडू पाटील प्रेरणा फाउंडेशन यांनी आमच्या लहान मुलांना बॉटल आणि वह्या वाटल्या यांचे अभिनंदन आणि सर्वांचे आम्ही आभार मानतो।